मैं तेरे ऊपर एक्शन लूंगा। इतना आपको डेरिंग हुआ है क्या? या व्हिडिओ मागे सत्य काय? अजितदादांची दादागिरी की त्या महिला अधिकाऱ्याची मुजोरी? तर करमाळा तालुक्यातील कुरुड गावात 31 ऑगस्टला म्हणजे रविवारी JCB व ट्रॅक्टरच्या माध्यमातून मुरुम उपसण्याचं काम चालू होतं आणि त्यावेळी प्रोबेशनरी IPS ऑफिसर अंजना कृष्णा, ज्या की करमाळामध्ये DSP म्हणून काम करतात, त्या तिथे पोहोचतात व काम बंद करण्यास सांगतात। आता त्यावेळी तिथे असलेल्या लोकांकडून अंजना कृष्णा यांना विरोध करण्यात येतो आणि ते ऐकत नाहीत म्हणून तिथल्या काही राजकीय नेत्यांनी डायरेक्ट अजित पवारांना फोन केला व उपमुख्यमंत्री अजित पवार त्या महिला अधिकाऱ्याला म्हणतात की तिथे चालू असलेलं काम चालूच राहू द्या। बोल रहा हूँ, मैं आपको आदेश देता हूँ कि वो रुकवाओ। पण ती महिला अधिकारी म्हणजे अंजना कृष्णा त्याला नकार देतात व म्हणतात की मी कसं मानू की तुम्ही अजित पवारच बोलतायत, मला व्हिडिओ कॉल करा। आप एक काम कीजिए, आप मुझे मेरे फोन में मतलब डायरेक्ट कॉल कीजिए ना। एक मिनिट। आता याच्यावरून अजित पवार त्यांना थोडं सुनावतात व मी तुमच्यावर ऍक्शन घेईन असं पण म्हणतात। मैं तेरे ऊपर एक्शन लूंगा। इतना आपको डेरिंग हुआ है क्या? आप मुझे डायरेक्ट कॉल बताते हो? पण त्यांचा नंबर घेतात तो व्हिडिओ कॉलवर सांगतात की काम चालूच राहू द्या। पर मुझे सुनो मुझे देखना है ना, तेरा नंबर दे दो या व्हाट्सएप कॉल करो। आता यावर त्या महिला अधिकारी अजित पवारांना म्हणतात की मला हे काम थांबवण्याचे ऑर्डर्स रेव्हेन्यू ऑफिस मधून तलाठी साहेबांनी दिलेले आहे। आता यावर अजित पवार त्यांना म्हणतात की तुम्ही त्या ऑफिसला जा आणि त्यांना सांगा की उपमुख्यमंत्री अजित पवारांनी हे काम चालू ठेवण्याचे ऑर्डर्स तुम्हाला दिलेले आहेत। और आप जाओ और तहसीलदार को बताओ कि अजित पवार जी का फोन आया था, डिप्टी चीफ मिनिस्टर ने मुझे कहा हे सब रुकवाने के लिए। आता सगळा घडलेला हा प्रकार पाहता व हिंदुस्तान टाइम्सच्या एका रिपोर्टनुसार जे मुरुम काढत होते त्यांच्या विरोधात याआधी क्रिमिनल केसेस आहेत व 2 तलाठी आणि 1 ग्रामपंचायत स्तरीय रेव्हेन्यू ऑफिसरला धमकावून हाणमार केल्याची घटना यापूर्वी घडलेली आहे। पण अजित पवारांसारख्या बड्या नेत्याचा हात यांच्या मागे असल्यामुळे यांना कोणीही काही करू शकत नाही। आता हे जर खरं असलं तर तुम्ही ठरवू शकता की दादागिरी कोण करत होतं आणि ड्युटी कोण निभावत होतं व हा प्रकार इतका व्हायरल झालाय की फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशामध्ये यावर चर्चा चालू आहे आणि वेगवेगळी लोक या प्रकरणावर आपलं मत मांडत आहे। तुम्हाला काय वाटतं? उपमुख्यमंत्र्यांनी असं कोणाच्या सांगण्यावरून सरकारी अधिकाऱ्याला धमकावणं बरोबर आहे का? हे मला कॉमेंट्समध्ये सांगा आणि माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। इंस्टावर पाहत असेल तर फॉलो सुद्धा नक्की करा। चला भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।